जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधात संताप, पेपर फुटीवर विद्यार्थ्यांचा संताप, विद्यार्थी आंदोलनाने जानना आणले, एनटीए बरखास्त करा, पेपर फुटी रोखा, लाठीमाराची चौकशी करा, राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। देशभरातील परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, पेपर फुटीच्या घटना तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं। आंदोलनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर केलं। या निवेदनात परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, पेपर फुटीला आळा घालणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर हा लोकशाही मूल्यांच्या विरोधातील प्रकार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। विद्यार्थी युवक संघर्ष समितीने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सी बरखास्त करणे, नीट, टीईटी व इतर परीक्षांमधील पेपर फुटीची उच्चस्तरीय चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनवणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच 2026च्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे। आंदोलनात विविध विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या मागण्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। दिलेल्या निवेदनावर अनिल मिसाळ, वैजनाथ लोंढे, ऍडव्होकेट राहुल बोबडे, समाधान खरात, समाधान खाडे, पवन दांडगे, मुजीब शेख, अंगद धनवे, पूनम लांडगे, बाबासाहेब पाटोळे, सचिन गाडगे, बाबासाहेब अंबडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारा नालायक सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। या ठिकाणी जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, माता बहिणींनो, डॉक्टर राम मनोहर लोहिया जी ने कहा था कि जब सड़कें सुनी खामोश हो जाती है तो संसद आवारा हो जाती है। इसका अर्थ है कि जनता के मुद्दों पर सड़क पर होने वाले आंदोलन और विरोध प्रदर्शनी संसद को जिम्मेदार और सक्रिय रखते हैं। लेकिन दोस्तों, 2014 के बाद से इस देश में अघोषित आपातकाल लग चुका है। जब भी कोई जनता अपने मुद्दों को लेकर सड़क पे आती है, त्याला खरं तर लाज वाटली पाहिजे की आज प्रत्येक शहरामध्ये, भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये तुमच्या माझ्यासारखा विद्यार्थी हा रस्त्यावर उतरलाय। म्हणजे कुठेतरी आपण आपलं भविष्य बनवण्याच्या तयारीत असताना आज आपल्यावर रस्त्यावर यावं लागत आहे। म्हणजे आपण आपलं भविष्य बनवतोय, आपण सुद्धा आपल्याला माहिती आहे की काय होतं रस्त्यावर आल्यावर। हे करण्यासारखं मनात घेतलं मित्रांनो, आपल्याला करिअर बाबत करू शकतात, तरी सुद्धा आज संघर्ष करायला आपण आज रस्त्यावर आहे। या सरकारचं डोळे उघडायचेत आपल्याला। आपल्या आंदोलनाला, विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला जालन्यातले नामवंत श्री सोबियान कुरेशी सर आपल्या सोबत आहेत। मी सरांना विनंती करतो, सर 5 मिनिटांचे बोलणार।